महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस, अमित शहांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मतभेदांनी फुटेल, अमित शहांची इंडिया आघाडीवर टीका. महाविकास आघाडी राज्याचा विकास करू शकत नाही, अमित शहांचं वक्तव्य. शरद पवारांनी 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं? गृहमंत्री अमित शहांचा मंचावरून शरद पवारांना सवाल. राहुल गांधींच्या गाडीला केवळ इंजिन, डब्बे नाहीत. इंडिया आघाडीमध्ये सर्वांना वाटतं मीच इंजिन, देवेंद्र फडणवीसांची टीका. स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंवर टीका. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे सुनेत्रा पवारांना मदत करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर सुनेत्रा पवारांचाच विजय होणार, शिंदेंचा दावा. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, खासदार संजय मंडलिक यांचं खळबळजनक वक्तव्य. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार, नेरसीच्या सभेतून मंडलिकांचा हल्लाबोल. खासदार संजय मंडलिक यांचं शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. तर संजय मंडलिक यांनी तत्काळ माफी मागावी, सतेज पाटलांची मागणी. छत्रपतींच्या गादीचा अपमान जर कुणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. छत्रपतींविषयी महाराष्ट्रातल्या जनतेला नितांत आदर. बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांची नागपुरात सभा. विदर्भातील 10 उमेदवारांसाठी मायावतींची एकत्र सभा. काँग्रेसच्या चुकीच्या नीतीमुळे बसपाची स्थापना केली, मायावतींची काँग्रेसवर टीका. धैर्यशील मोहिते पाटलांचा 2 दिवसात शरद पवार पक्षात पक्षप्रवेश होणार. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणेही पक्षप्रवेश करणार, शरद पवारांची माहिती. गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये 1205 गृहमतदारांचं मतदान. 100 वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी 3 राज्यांच्या सीमेवर पोहोचले निवडणूक पथक. लोकसभा निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षातून कुणी जाता कामा नये, पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन. भाजपमध्ये प्रवेश करणं हे काही नवीन नाही, गेल्या 40 वर्षांपासून भाजपचं काम करतायत. एकनाथ खडसेंची भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली, पण आता ते भाजपमध्ये जात आहेत. या सगळ्यात आपली मोठी चूक झाल्याची शरद पवारांनी आपल्याकडे कबुली दिली, माजी मंत्री सतीश पाटील यांचा दावा. श्रीराम पाटील केवळ तिकिटासाठी आमच्या पक्षातून तिकडे गेले, ते अगोदर अन्य पक्षात होते. महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. प्रतापराव जाधवांची आपल्याशी लढत असल्याचं रविकांत तुपकरांचं वक्तव्य. आपल्याला जनतेतून पाठिंबा मिळत असल्यानं विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली, तुपकरांची जाधवांवर टीका. जनता हा आपला पक्ष, कुठेही तिकीट मागायला जावं लागलं नाही. गेल्या 5 वर्षांपासून आपण तयारी करतोय, त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार, ही अफवा आहे, रविकांत तुपकरांचं वक्तव्य. समृद्धी महामार्गाच्या नावावर जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही, रविकांत तुपकरांचा इशारा. तर प्रस्थापितांशी आपली लढत असून ही लढत आपणच जिंकणार, तुपकरांना विश्वास.
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बीआरएसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. बीआरएस पूर्वी शेलार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचाराला सुरुवात. ग्रामीण भागात पायी प्रचार रॅली काढत मतदारांशी साधला संवाद. सुनेत्रा पवार यांनी सकाळी बारामतीतील महात्मा फुले ट्रस्ट येथे जाऊन महात्मा फुले यांना केलं वंदन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आज तमाम महिला ताठ मानेनं समाजात वावरतायत. सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. सांगलीमध्ये एक जण डोक्यानं कुस्ती करणार तर एक जण मातीतली कुस्ती करणार. भाजपचे उमेदवार संजय काकांचा चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना टोला. रमजान ईद निमित्त सांगलीच्या सर्व उमेदवारांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. गडचिरोली मतदारसंघात काँग्रेसमय वातावरण. इथे भाजपचा पराभव झाला तर मंत्रिपद जाईल या भीतीनं धर्मराव बाबा आरोप करतायत. अत्राम यांनी त्यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून द्यावी वडेट्टीवारांचं आव्हान. आता विजय वडेट्टीवार आमच्यावर आरोप करतायत, पण काही दिवस थांबा. 4 जून नंतर विरोधी पक्षनेतेही भाजपमध्ये आलेले दिसतील. वडेट्टीवारांच्या टीकेला धर्मराव बाबा अत्राम यांचं प्रत्युत्तर. पूजा तडस यांचे रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप. लग्नानंतर बाळाचा जन्म झाला तेव्हा तडस कुटुंबानं डीएनए टेस्ट करण्यास सांगितलं. आपण डीएनए चाचणीसाठी तयार आहोत, मात्र ती कोर्टाच्या माध्यमातून व्हावी. पूजा तडस यांची मागणी. विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही, कुटुंब उद्ध्वस्त करायचं काम विरोधक करतायत. खासदार रामदास तडस यांची टीका. तर या प्रकरणी वकिलाचा सल्ला घेईल आणि न्यायालयात जाईल, तडस यांची प्रतिक्रिया. पूजा तडस यांच्याकडून हनी ट्रॅपचा प्रयत्न, सगळे पुरावे देण्यास तयार. रामदास तडसांचे पुत्र पंकज तडस यांचं वक्तव्य. तर विरोधकांचा आधार घेत पूजा तडस यांचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न, पंकज तडस यांचा आरोप. हे प्रकरण म्हणजे राजकीय षडयंत्र. उमेदवारी मिळाल्यानं आपल्यावरती आरोप केले जात आहेत. रामदास तडसांचं वक्तव्य. तर या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, तडस यांचं स्पष्टीकरण. पूजा तडस यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली, हे सगळे ठाकरे गटाचे उद्योग असल्याचा संजय शिरसाटांचा आरोप. तर एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं चुकीचं, राजकारणासाठी असा वापर करणं योग्य नाही, शिरसाटांचं मत. महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे समन्वयक जाहीर. भारतीय जनता पार्टीकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील या मंत्र्यांचा समावेश. महाविकास आघाडीचे सामायिक घोषणापत्र लवकरच जारी होणार. महाविकास आघाडी एकत्रितपणे जाहीर करणार घोषणापत्र. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये स्थानिक मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार. धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं मालेगावात नाराजी नाट्य. जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी दिला राजीनामा. उमेदवारीबाबत फेरविचार करण्याची मागणी. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटेंनी घेतली डॉक्टर तुषार शेवाळेंची मालेगावमध्ये भेट. काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शेवाळेंनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं चर्चांना उधाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.